नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र शैलेश काशीद पाटील शिवशासन या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो। आज दिनांक आहे 7 मे 2026। आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असं गायांचं मार्केट आळेफाटा गाई बाजारामध्ये गायांच्या लाईव्ह स्वरूपात किमती पाहण्यासाठी। मित्रांनो, आज आपण प्रथमदर्शनी पाहणी केली असता मागच्या बाजाराच्या तुलनेत आज शेतकरी बांधवांच्या गाय आणि शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात आळेफाटा गाई बाजारामध्ये गाया खरेदी विक्रीसाठी आलेला पाहायला भेटत आहेत। असे नवनवीन प्रकारचे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी शिवशासन या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा। एक विनंती आहे, गाई बाजाराची अचूक माहिती भेटण्यासाठी आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चला तर जाऊया लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आळेफाटा गाई बाजारामध्ये गायांची। पहिलं कालवडे व्यापारी बांधवांची गाई आहे, आपण पाहू शकता। गाई पहिली पाहून घेऊ। सलमान भाई, आपल्यावाली गाई का? आदत कालवडे पाहिलं रू। किती टाईम आहे? 15 दिवस टाईम आहे। चांगली तयार गाई। काय किंमत सांगितली? सांगायला 95। हां, कितीपर्यंत मागणी झाली? 75ला 75 75-77ला मागायचं 75-77 रुपये मागचं। फायनल किती द्यायची गाई? 80ला 80। त्याच्या कमी नाही? देऊन अजून 1000 पैसे कमी करू सौद्यावर आल्यावर। सौदे आल्यावर थोडेफार कमी होईल। भाऊ, तुझा नाव नंबर सांग। भाऊ नाव सलमान शेख, मोबाईल नंबर 9766442568 9766442568 2568. आपण पाहू शकता। चांगली गाई, परत एकदा पाहू गाई। 15 दिवस टाईम आहे। पहिल्यांदा खाली व्हायला आहे। 80,000 म्हणतोय, पण कमी होईल। आपण पाहू शकता ही व्यापारी बांधवांच्या गाय आहेत, 3 गाय आहेत। गाया पहिला पाहून घेऊ, मग बबलू शेटकडून माहिती घेऊ। बबलू शेट कुराडे, आपण दरवेळेस यांचे व्हिडिओ टाकत असतो। बबलू शेट, मी गाडी एक मिनिट या। बबलू शेट, आपल्यावाले काय का? हा, आपल्याला पहिलं रोई पहिलं रुई का? काय किंमत सांगितली? हिचे 55 आहे, हिचे 55 का? हिचे 60 आहे, हिचे 60 आणि कडेची ही दाखवली होती ती आपण, हिचे 55। हे फायनल रेट फायनल रेट का? फायनल रेट आहे फायनल। आणि ही वाली गाय आपली का? ही ही दिली का? हा, कितीला दिली? की 1,15,000 खाली व्हायला का? कितव्यांदा आहे? की तिसऱ्यांदा। बबलू शेठ, आज कसं काय बाजाराची परिस्थिती? आज बरं आहे, शेतकरी गिराईक चांगले आहे, शेतकरी गिराईक वाढले। आज किती गाय आणल्या होत्या? 14 होत्या। 14 होत्या। किती विकल्या? 14 फक्त 3 राहिलं। 3 राहिल्या। तुमचं नाव आणि नंबर सांगा। माझं नाव बबलू कुराडे, फोन नंबर 7219650819 7219650819। आपण दरवेळेस यांच्या व्हिडिओ घेत असतो। अतिशय चांगल्या गाया यांच्याकडे विक्रीसाठी असतात। कोणाला घ्यायच्या असतील गाया तर अवश्य संपर्क करा, आणि विकायच्या देखील असतील कोणाच्या गाया तरी अवश्य संपर्क करा। चांगले व्यापारी ही आपण पाहू शकता। शेतकरी बांधवांची गाई आहे। गाई पहिली पाहून घेऊ। मामा, ही गाय आपल्यावाली ना? हो, शेतकरी गाई ना? शेतकरी। कितव्यांदा खाली व्हायला? दुसऱ्यांदा। जर्सी का? जर्सी। मागच्या हाताला किती दूध दिलं गायनी? 10 लिटर। मागच्या हाताला 10 लिटर दूध दिले। या हाताला किती दूध देईन? 12-13 लिटर। 12-13 लिटर देईन। काय किंमत सांगितली मामा? सांगायला 35। कितीपर्यंत मागणी झाली? 25 पर्यंत। 25। फायनल किती द्यायची गाय? 25ला 25ला। नाव नंबर सांगा तुमचा। 86-054 86-054 30-982 30-982। कुठले तुम्ही? कडूस खेड कडूची गाई आहे। आपण पाहू शकता गाई, चांगली गाई आहे। कोणाला घ्यायची असेल तर संपर्क करा। ही शेतकरी बांधवांची गाई आहे। आपण पाहू शकता। पहिली गाई पाहून घेऊ, मग त्यांच्याकडून माहिती घेऊ।
दादा आपल्यावाली गाई का? आपली जर्सी ना? जर्सी खाली व्हायला आहे का? नाही नाही जास्त दुधावरी दुधावर किती दूध देते? 10 लिटर 10 लिटर. कितव्यांदा आहे? तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा. काय किंमत सांगितली? किंमत 25,000 25,000. कितीपर्यंत मागणी झाली दादा गाईची? 18 पर्यंत माग 18 पर्यंत मागतात. फायनल किती द्यायची गाई? 20,000 20,000. तुमचं नाव आणि नंबर सांगा बरं. नाव रोहन थिटे कुठले तुम्ही? रोहन थिटे कुठले? दावडीचे दावडी निमगाव. नंबर 74 10 74 74 91 74 10 74 74 91. 91. ओके. ही घरगुती गाई आहे. कोणाला घ्यायची असेल तर संपर्क करा. शेतकरी बांधवांची गाई. शेतकरी बांधवांची गाई आहे. आपण गाई पहिली पाहून घेऊ. दादा आपल्यावाली गाई का? हो जर्सी ना? कितव्यांदा आहे? तिसऱ्यांदा टाईम आहे का अजून? हो 16-17 तारखेला महिना पूर्व 16-17 तारखेला. मागच्या हाताला किती दूध दिलं? मग 17-18 लिटर 17-18 लिटर मोजून. काय किंमत सांगितली दादा गाईची? 65. कितीपर्यंत मागणी झाली? झाली 45 45-46. तुम्ही कुठले? तासकामा तासकामान खेड का? खेळ तुमचा नाव आणि नंबर सांगा बरं. 96 64 37 38 96 23 64 37 38. राजू दोरे राजू डोरी. पहिल्यापासून आपली घरगुती गाई ना? घरगुती. काय चाऱ्याचा प्रॉब्लेम आहे का आता? हा जळलंय सगळं कराय नाही चाळ्या नाही त्याच्यामुळं विकायची. काय ही गाई बघूया आपण. हो दादा आपल्यावाली ना? शेतकरी का? शेतकरी ना मामा? शेतकरी ना? शेतकरी बांधवांची गाई. हे पुढं चांगली गाई आहे. क्वालिटी 3 आठवड्याची खाली झालेली गाई म्हणतात. 3 आठवड्याची गाई खाली झालेली आहे. कितव्यांदा खाली झाली? पहिल्यांदा. मामा आपल्यावाली ना? हो 3 आठवड्याची खाली झालेली. किती दूध देते? दूध आहे 12 लिटर आता. 12 लिटर मोजून घ्यायचं. काय किंमत सांगितली? किंमत 60,000 रुपये. 60,000 रुपये सांगितली. कितीपर्यंत मागणी झाली मामा गाईची? गाईची मागणी झाली 50,000 रुपये. 50 पर्यंत मागणी झालेली. फायनल किती द्यायची गाई? 55ला 55,000 देऊन टाकायची. तुमचं नाव आणि नंबर सांगा बरं. गोरक्ष जनार्दन शिंदे गोरक्ष जनार्दन शिंदे कुठले? दालेवाडी दालेवाडी इथलेचे आपले. जुन्नर तालुका. जुन्नर तालुका. नंबर सांगा बरं. नंबर 8806 8806 9675 96 75 31. शेतकरी बांधवांचा नंबर आपण घेतलाय. कोणाला संपर्क करायचा असेल गाय घ्यायची असेल अजून एक नंबर घ्या 9284 9284 151399 151399. हे नंबरवर संपर्क करा. हे दोन्हीपैकी कोणत्याही नंबरवर संपर्क करा. चांगले शेतकरी आहेत. गाय देखील चांगली आहे. कोणाला घ्यायची असेल तर अवश्य संपर्क करा. पाठीमागून जा. पाठीमागून दाखव. ही शेतकरी बांधवांची गाय आहे. गाय पहिली पाहू. दादा आपल्यावाली गाई का? हो आपल्यावाली. किती टाइम आहे खाली व्हायला? आता 15 तारखेला 9 महिने कंप्लीट होतात. 15 तारखेला 9 महिने कंप्लीट हो. होतात. काय किंमत सांगितली गायची? किंमत सांगायला 70 आहे दादा. सांगायला 70. हो कितव्यांदा खाली व्हायला? पहिला रुई 4 दात कालवडे. 4 दात काल. हो कितीपर्यंत मागणी झाली? मागणी 55 पर्यंत झाली. 55 पर्यंत झाली. हो. फायनल किती द्यायची? फायनल 60 ला द्यायची आपल्याला. 60 ला द्यायची. हो. तुझं नाव नंबर सांग दादा. नंबर का? हां 75 17 75 99 34. कुठला? दालेवाडी आपटाळी जुन्नर. हो. आपल्या तालुक्यातला आहे. हो आपल्या तालुक्यातला आहे. ओके. कोणाला घ्यायची असेल गाई हो, चांगली गाई 100% चालेल. संपर्क करा. हो चालेल. या गाईचा व्यवहार झालेला आहे. आपण माहिती घेऊ. मामा हो मामा आपल्यावाली गाई होती ना? हो कितव्यांदा आहे? कितव्यांदा आहे? तिसऱ्यांदा. तिसऱ्यांदा. खाली व्हायला किती टाईम आहे? 4 महिने तपासून. 4 महिन्याची तपासून आहे. काय किंमत? 10 लिटर दूध आहे. किती रुपयाला दिली?
40 सांगत होतो. 40. 35,000 रुपये दिली त्यांना. 35,000ला दिली, ह्या दादांना दिली का? हो तुम्ही घेतली का हो दादा काय? हो त्यांचा मोकळा गोट आहे. 35,000. कुठले तुम्ही? आम्ही राजनी आपलं आंबेगाव तालुका. आता सध्या चाऱ्याची काय अडचण? नाही काही काय अडचण आहे? पाण्याची काय अडचण? काहीच नाही. पाणी चारा भरपूर आहे. हा उन्हाळा खूप वाढला आहे, टेम्परेचर खूप जास्त आहे, वातावरण पण बदलतंय, त्याचा काही दुधावर परिणाम, गायानो काय परिणाम? आहे ना. काय प्रॉब्लेम होतो नेमका? 4-5 लिटरनी कमी झालं ते काय? प्रत्येक गाई 4-5 लिटरनी कमी झाली, नाही 4-5 लिटर 2-3 गायांमध्ये फरक पडला. म्हणजे कमी झाले. आणि आजार वगैरे काय नाही ना? आजार वगैरे नाही सहसा काही. सहसा आजार नाही, फक्त गायांचं दूध कमी झाले. हेच फक्त जुलाब वगैरे, जुलाब, दूध कमी. या अडचणी आहेत, बाकी काय नाही. ओके, धन्यवाद. ह्या गायांचा व्यवहार झालेला आहे. आपण या गायांची माहिती घेऊ. मोठी गाई आहे बाबा. राम राम. मोठी गाई आहे, दोन्ही गाया मोठ्या आहे ना तुमच्याकडे? गाया घेतल्या, दोन्ही पण गाया घेतलेल्या आहे. ही पण गाय पाहू आपण. त्या दोन्ही गायांचा व्यवहार त्यांनी केलाय. दोन्ही गाया हाडात मोठे आहे, याच्या जातीच्या गाय आहे. हो मामा, मामा, हो मामा, हे 2 गाया तुम्ही घेतल्यात, याच्या जातीच्या आहे ना? कितीला घेतल्या? हां 187ला दोन्ही पण. किती टाईम आहे खाली व्हायला? 15 दिवस टाईम आहे. पहिला रुई का? ही दुसऱ्यांदा आहे का? आणि ही पहिला रुई. याच्या जातीची आहे ना? किंवा तुम्ही कुठले? पिंपळगाव जाफा. कुठं आलं? साकूर फाटा, इथं संगमनेर तालुका. हे संगमनेर तालुक्यातले आहेत. 1,87,000ला आहे. 2 गाया घेतल्या. गाया पाहू शकता, मोठ्या गाय. एक पहिला रुई खाली व्हायला आहे, एक दुसऱ्यांदा खाली व्हायला आहे. 1,87,000ला गायांचा व्यवहार झाला आहे. चॅनल आहे आमचं चॅनल. हे व्यापारी बांधवांच्या गाय आहे 2. तपासून आहे ना? 4 महिन्याच्या तपासून आहे. दोन्ही 4 महिन्याच्या तपासून आहे. याच्या पे ना 30 लिटर दूध तयार आहे आता. 15 का? 15 लिटर दूध आहे. पहिला रुई ना? हा दोन्ही पहिला रुई. दुसऱ्यांदा गाभ आहे 4-4 महिन्याचा. दुसऱ्यांदा गाभण आहे 4-4 महिन्याच्या. काय आपण बघितल्या. आता माहिती घेऊ व्यापाऱ्यांकडून. दादा आपल्याला काय आहे का? हो आपल्याला दुसऱ्यांदा आहे. दुसऱ्यांदा गाभ आहे आता 4-4 महिन्याचा. दोन्ही गायांना दूध आहे आता 15 लिटर दूध आहे. 15 लिटर दूध आहे. हो साईच्या जाती कारवडी. साई जाती कालवडी. काय किंमत सांगितली? त्यांची सांगा 1,65,000. 1,65,000ला 2. हा सांगाय म्हणजे 8-2 16. फायनल काय रेट होईल या गायांचा? आली शेतकरी देऊ जमून. थोडं जमून देऊ. हो जमून देऊ. ठीक आहे. तुमचा नाव व नंबर सांगा दादा. नाव बालम पठाण, गाव पिंपळगाव खडकी. हां. नंबर 7350 62 73 76. 7350 62 73 76. हो. खडकीचे, पिंपळगावचे आपले हो. चांगले व्यापारी रेग्युलर असतात मार्केटमध्ये. चांगल्या प्रतीच्या गाय हे देखील खरेदी विक्रीसाठी आणत असतात. कोणाला घ्यायचे असेल गाया तर यांच्याशी संपर्क करा. ओके ओके. व्यापारी बांधवांची गाई आहे बरं का. गाई पहिली पाहून घेऊ. ए दादा आपल्यावाली का? हा किती टाईम आहे खाली व्हायला? 15-20 दिवस आहे. 15-20 दिवस. कितव्यांदा आहे? दुसऱ्यांदा मागची आता लगेच दूध दिलं रे. नक्की ना? 17-18 लिटर दिलं. यावेळेस किती दिन? 20. तो नाव नंबर सांग. 97-30 97-30 10-27-24. 10-27-24. काय किंमत सांगितली गायची? गाई सांगायला 65. आणि द्यायचे? हां बोलायचं. कोणाला घ्यायचे असेल तर संपर्क करा. 65,000 म्हणतोय पण कमी जास्त करून देऊन टाकेल.
ही व्यापारी बांधवांची गाई आहे. जर्सी ना, हा जर्सी गाई. दादा पहिला रू काढलोड का? पहिल्या रोज 4 दात कारवड आहे. किती महिने किती टाइम आहे 15 दिवस बाकी आहे. खाली व्हायला? खाली वर जर्सी ना, घरची जर्सी गाई. हा. काय किंमत घरची सांगितली? गाई आहे. काय किंमत सांगितली दादा? फक्त 50,000. फक्त 50. हा समाज हिमत आणि गाई चांगली टाकाटक आहे. काय चांगली यो. पारकरी, बासरा सुंदर भाडा. तेच ना. कितीपर्यंत मागणी झाली दादा? मागणी होती 40 पर्यंत. 40 पर्यंत. फायनल फायनल कितीला द्यायची? 45 देऊन टाकू. 45ला द्यायची. नाव नंबर सांगा. 98 90 96 94 63. 98 90 96 94 63. कुठले तुम्ही? आम्ही इथले येडगावचे. येडगावचे आपले. हे चांगले व्यापारी आहे, यांच्याकडे पण गाय चांगल्या असतात. कोणाला घ्यायची असेल तर ही गाई संपर्क करा. चांगली तजेलदार तेजदार गाई आहे. घ्यायची असेल तर संपर्क करा. ओके.